ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. स्वामींचरणी भगवान विष्णूचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत अधिक महिन्यात करायच्या 10 गोष्टी. त्याचबरोबर अधिक महिन्यात कोणते मंत्र, कोणते स्तोत्र आणि उपासना करायची ह्याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलचा परिवार मोठा करण्यास पाठिंबा द्या. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून कळवा, म्हणजे मला तुमचे आभार मानण्यात येतील. तर आज आपण पाहणार आहोत अधिक महिन्यात मंत्र, स्तोत्र आणि उपासना ह्याची संपूर्ण माहिती. त्याचबरोबर अधिक महिन्यात करावयाच्या 10 गोष्टी. तर बघा, अधिक महिना हा भगवान विष्णू यांना समर्पित मानला जातो. या महिन्यात जप, तप, दान, पूजा आणि नामस्मरण याला विशेष महत्त्व असते. अधिक महिन्यात म्हणायचे मुख्य मंत्र कोणते आहेत तर बघा, पहिला मंत्र जो आहे तो म्हणजे भगवान विष्णूचा. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास मनःशांती आणि पुण्य मिळते. त्याचबरोबर श्रीहरी मंत्र तो म्हणजे ओम नमो नारायण, ओम नमो नारायणाय. हा मंत्र संकट दूर करून सकारात्मक ऊर्जा देतो. त्याचबरोबर लक्ष्मी आणि नारायण मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर तो मंत्र असा ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. ह्यामुळे हा मंत्र म्हटल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. त्याचबरोबर तुळशी पूजा करताना सुद्धा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये तुळशीची पूजा, तुळशीची सेवा, तुळशीपुढे दिवा हा रोज लावावा. यामुळे तुमचे पाप हरते आणि तुळशी माता तुम्हाला सुख देते. तर तुळशी पूजेनंतर हा मंत्र अवश्य म्हणा. तो मंत्र म्हणजे तुळसी श्री सखी शुभे पापहारिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नारायण मनः प्रिये. हा तुळशी पूजा करताना मंत्र अवश्य म्हणावा. त्यानंतर अधिक महिन्यात म्हणायची स्तोत्रे कोणती आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. अधिक महिन्यात सर्वात जास्त महत्त्वाचे मानले जाते. यामुळे मनाला शांती मिळते, घरातील सकारात्मकता वाढते आणि संकटापासून संरक्षण मिळते. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांची आरोग्यात सुधारणा वाढते. त्याचबरोबर ज्या घरामध्ये लहान मुलं, त्यांची बुद्धी थोडीशी मतिमंद आहेत किंवा कधी वाचन केलेलं लक्षात राहत नाही, तर अशा मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होते. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम घरामध्ये अवश्य रोज एकदा का म्हणायचं आहे. जर म्हणून शकत नसाल, बोलू शकत नसाल तर तुम्ही कमीत कमी ऐकायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळी हे पाठ करता, विष्णू सहस्त्रनाम वाचन करता, त्यावेळी घरातील पॉझिटिव्हिटी निर्माण होते, घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आणि जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते. त्याचबरोबर नंबर 2 ती म्हणजे भगवद्गीता. रोज एक अध्याय वाचणे शुभ मानले जाते. अगदी तुम्ही पूर्ण भगवद्गीता वाचू नाही शकत, कोणीच नाही वाचू शकत, तर मग तुम्ही रोज एक अध्याय अवश्य वाचावा. त्यानंतर नंबर 3 ते म्हणजे पुरुष सूक्त. विष्णू उपासनेनंतर अत्यंत पवित्र मानले जाते ते म्हणजे पुरुष सूक्त. त्यानंतर रामरक्षा स्तोत्र, नकारात्मक शक्तींपासून रक्षणासाठी रामरक्षा स्तोत्र म्हटले जाते. ह्या रामरक्षा स्तोत्रामुळे मुलांची बुद्धीसुद्धा चंचल होते आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढते. अवश्य रामरक्षा स्तोत्रसुद्धा म्हणावे. म्हणजे घरामध्ये कमीत कमी हे 4 स्तोत्रे अवश्य म्हणावे. एक म्हणजे विष्णू सहस्त्रनाम, दुसरं म्हणजे भगवद्गीता, तिसरं म्हणजे पुरुष सूक्त आणि चौथं रामरक्षा स्तोत्र. अवश्य पठण करा, वाचन करा, श्रवण करा. काही होईल तेवढी तुम्ही सेवा ह्या अधिक मासामध्ये अवश्य करा, कारण की ह्याचे शतपटीने फळ मिळते. यानंतर अधिक महिन्यात
उपासना कशी करायची आहे तर बघा, सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्नान करावे, देवघर पण स्वच्छ करावे, देवाची पूजा करावी. त्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णूला म्हणजे बाळकृष्णाला पिवळी फुले अर्पण करावीत आणि मंत्रजप करावा. ह्या प्रकारे तुम्ही ही उपासना करू शकता. आणि संध्याकाळची उपासना कशी करायची आहे? संध्याकाळच्या वेळी देवांना हात लावायचा नसतो, तर फक्त तुळशीपुढे दिवा लावावा आणि ओम नमो नारायणाय नमः आणि भक्तिगीत किंवा भजन ऐकावे आणि विष्णू सहस्त्रनाम जरूर ऐकावा दिवे लागण्याच्या वेळी. यानंतर अधिक महिन्यात दान कोणते करायचे आहे तर बघा, सगळ्यात दानामध्ये महत्त्वाचं दान कोणतं आहे तर अन्नदान. जिथे गोरगरीब असतील, गरजवंत आहेत, तिथे तुम्ही अन्नदान अवश्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या मंदिरात दिव्याचे दान करा, त्याचबरोबर धान्य दान करा, कपड्याचे दान करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोग्रास, गाईला हिरवा चारा अवश्य दान करा. दान करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनात नम्रता हवी आणि श्रद्धा महत्त्वाची. फक्त आपण हे ठरवलं पाहिजे की मला काहीतरी मिळणार आहे हे नाही विचार करायचा, तर आपलं पाप नष्ट व्हावं, पुण्य निर्माण व्हावं, यासाठी हे दान करताना मनामध्ये ठेवायचं आहे. यानंतर अधिक महिन्यात काय टाळायचं आहे तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात भांडणे टाळा. घरामध्ये वादविवाद, भांडण तंटा अजिबात करू नका. त्याचबरोबर खोटं बोलू नका, असत्य अजिबात बोलू नका. कोणत्याही व्यक्तीबद्दल अपशब्द वापरू नका, अविचार करू नका, वाईट विचार अजिबात करू नका. त्याचबरोबर दुसऱ्यांचा अपमानही करू नका. त्यानंतर अधिक महिन्याचे विशेष महत्त्व तर काय आहे? ह्या महिन्यात विशेष महत्त्व म्हणजे केलेली पूजा, जप आणि उपवास, दान यांचे अनेक पटीने पुण्य मिळते. हा महिना आत्मशांती, भक्ती आणि चांगल्या कर्मांसाठी अतिशय शुभ आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची जेवढी होता होईल तेवढी सेवा करा. कोणाविषयी वाईट चिंतन करू नका. सतत मनात चांगले विचार ठेवा आणि आपले जे पुण्य आहे ते शतपटीने वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मुख्य मंत्र जो आहे भगवान विष्णूचा, तो सतत जपत राहा, नामस्मरण करत राहा. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम अवश्य ऐका. आणि विष्णू सहस्त्रनाम ऐकण्याने मन शांत राहते, भीती आणि नकारात्मकता कमी होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि भक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. आपण स्वतःहून आपल्यामध्ये ना असा अचानक बदल होतो की आपण विष्णू स्वरूप होऊन जातो, अगदी भगवंतात विलीन होऊन जातो. फक्त तुम्ही सुरुवातीला 1-2 वेळेस ऐकून पहा. बघा, तुमच्या मनामध्ये तुमच्या स्वतःवरती इतका पॉझिटिव्ह परिणाम होतो. तुम्ही स्वतः दंग होऊन जाल की तुम्ही देवामध्ये कधी विलीन झालात. तर अधिक महिन्यात विशेष असे पुण्य मिळते, म्हणून हे अवश्य करा. तर कधी म्हणायचं आहे तर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही अधिक महिन्यात अवश्य म्हणायचं. जर अधिक महिन्यात आता अधिक महिना सुरू होत आहे तर अवश्य म्हणा. त्यानंतर एकादशी दिवशी, गुरुवारी आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी म्हणलात तरीही चालतं. तुम्हाला माहिती आहे का, हे विष्णू सहस्त्रनाम जे आहे हे कोणी सांगितलं आहे तर महाभारतात भीष्म पितामह यांनी युधिष्ठिर यांना विष्णू सहस्त्रनाम सांगितले आहे. त्यामुळे हे अत्यंत पवित्र असे स्तोत्र आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम अवश्य म्हणा. त्याचबरोबर अधिक महिन्यात करायच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत मी सुरुवातीपासूनच सांगते. ते म्हणजे भगवान विष्णूची पूजा. रोज सकाळी स्नान करून भगवान विष्णू यांची मनापासून पूजा करावी. नंबर 2, विष्णू सहस्त्रनाम पठण करा. रोज किंवा शक्य तितक्या वेळा विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा म्हणा. नंबर 3, दानधर्म करा. अन्नदान, वस्त्रदान, दिव्याचे दान, धान्यदान केल्याने पुण्य मिळते. नंबर 4, तुळशीची पूजा करा, तुळशीची सेवा करा. सकाळ संध्याकाळ तुळशी समोर दिवा लावून प्रार्थना करा. मी मंत्र सांगितला आहे तो मंत्रसुद्धा म्हणा. त्यानंतर नंबर 5, उपवास किंवा नियम पाळा. शक्य असल्यास एकादशी, सोमवार आणि गुरुवारी व्रत करा. आणि जर
तुम्हाला जमत असेल तर अधिक मासात संपूर्ण अधिक मास एक वेळचं जे भोजन करून हा उपवाससुद्धा करू शकता. नंबर 6, धार्मिक ग्रंथ वाचा. भगवद्गीता, पुराणकथा, अधिक मास कथा वाचाव्यात. नंबर 7, गरिबांना मदत करा. गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा आर्थिक मदत करावी. नंबर 8, सत्संग किंवा भजन करा. भक्तिगीते, नामस्मरण, भजन ऐकल्याने मन शांत राहते. नंबर 9, घरात सकारात्मकता वातावरण ठेवा. रोज देवाजवळ दीप लावून मंत्र म्हणा. नंबर 10, मन शांत ठेवून चांगले विचार करा. राग, भांडण, असत्य बोलणे टाळा आणि चांगले कर्म करा. बघा, हे सर्व केल्याने अधिक मासात या सर्व गोष्टी जे कोणीही करतं याला अनेक पटीने लाभ मिळतो, फळ मिळतं. जप, तप, दान आणि पूजा आणि मनात सात्विक विचार अवश्य करा. आजच्या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, आहेच महत्त्वपूर्ण तर वाटली असेल, तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ.